श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला जसं की माहितीच आहे की अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. ह्या अधिक मासाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. दर 3 वर्षांनी येणाऱ्या ह्या अधिक मासात आपण सर्वजण वेगवेगळे व्रत, वैकल्ये, उपासना, पारायणे, दान धर्म आणि अजून बरेच काही करतच असतो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्याने ह्या महिन्यात भगवान विष्णूंची अधिकाधिक सेवा ही केली जाते. पण ह्या सर्व सेवा, उपासना, दानधर्माबरोबरच ह्या अधिक मासात इतरही बरेच कामे ही केली जातात. जसे की लेक जावयाला मानपान करणे, आईची लेकीने ओटी भरणे, सुवासिनी महिलेच्या जोडव्यात भर घालणे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक मासात जोडव्यात भर का घालावी. तर जसे की आपल्याला माहितीच आहे, स्त्रीच्या पायातील जोडवे हे तिच्या सौभाग्याची एक निशाणी असते. दोन्ही पायांच्या अंगठ्याच्या शेजारील बोटात ही जोडवे घातली जातात. अधिक मासात ह्या जोडव्यांमध्ये भर घालण्याची अनेक ठिकाणी प्रथा आहे. कारण असे मानले जाते की जेव्हा अधिक मासात स्त्रीच्या पायातील जोडव्यात भर घातली जाते, त्या जोडव्यांमध्ये सोनाराकडून अजून चांदी टाकून घडवून घेऊन ती पायात घातल्या जातात, तेव्हा माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने त्या स्त्रीचे वैवाहिक आयुष्य सुखकर, आनंदमय होते. तिच्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभते, घरात लक्ष्मी स्थिर होते. कारण चांदी हा धातू शुक्र आणि चंद्राचा कारक आहे आणि शुक्र हा लक्ष्मी म्हणजेच धनकारक आहे आणि चंद्र हा शीतलता, स्थिरतेचे प्रतीक आहे. म्हणून जेव्हा विवाहित स्त्री भर घातलेली चांदीची जोडवी पायात घालते, तेव्हा तिचे सांसारिक जीवन हे स्थिर होते. आता हे झाले आध्यात्मिक कारण. आता ह्या आध्यात्मिक गोष्टीसोबतच ह्या मागे वैज्ञानिक कारणे देखील आहेत. ते म्हणजे हे की पायात चांदी परिधान केल्याने शारीरिक तापमान नियंत्रणात राहते. तसेच ज्या बोटात म्हणजे जसे की आपल्या दोन्ही म्हणजे स्त्रीच्या दोन्ही पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या म्हणजेच नंबर 2च्या बोटात ही जोडवे घातली जातात. तर तिथे ती जोडवे थोडीशी दाबल्या जातात. तर त्याच्यामुळे होते काय की आपल्या पायातील रक्तप्रवाह म्हणजेच त्या बोटातील रक्तप्रवाह हा सुरळीत होतो. तर हे एक वैज्ञानिक कारणही त्यामागे आहे. म्हणजेच काय की ह्या अधिक मासात जी जोडवीत भर घातली जातात त्याच्या मागे जी कारणे लपलेली आहेत, त्याच्यात आध्यात्मिकतेबरोबरच वैज्ञानिक कारणांचीही जोड आहे. म्हणजे दोघांचीही सांगड आहे. त्याच्यामुळेच हे जोडव्यात भर घातली जाते. तर हेच काही सांगण्यासाठी तुम्हाला हीच माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.